लॉकडाऊन संपून आता अनलॉक 1चा कालखंड सुरू झालेला आहे. पण लॉकडाऊनच्या वेळेस जी व्यवस्था सरकारला करता आली नाही आणि योजना कोणतीही नसताना संपूर्ण देशाला लॉकडाऊन करून कोरोनाच्या विरुद्ध युद्ध करण्याकरता म्हणून डॉक्टर, नर्सेस, हॉस्पिटलमध्ये काम करणारे अन्य कर्मचारी आणि असे एकूणच कोरोनाविरुद्ध युद्ध नावाचा एक प्रकार सरकारने प्रचारार्थ आणला. पण ते योद्धे काम करत असताना संपूर्ण जनतेला मात्र युद्धकैदी बनवण्यात आलं, आपापल्या घरात बसवून ठेवण्यात आलं. त्यांचं बाहेर फिरणं बंद झालं आणि अशा अवस्थेमध्ये या देशातला उद्योग जो आधीच बंद पडत होता तो पूर्णपणे बंद झाला. लोकांच्या हाताला जे काम होतं ते काम काढून घेण्यात आलं. उद्योग बंद असल्यामुळे स्थलांतरित कामगार त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही तुमचा जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आम्ही तुमचे निश्चितपणे पगार प्रोटेक्ट करू, आम्ही तुमच्या नोकऱ्या पण प्रोटेक्ट करू आणि जो मालक आमचं ऐकणार नाही त्या मालकाला आम्ही शिक्षा पण करू. एवढी मोठी प्रचंड घोषणा केंद्रीय सरकारने केल्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा कारखाने बंद झाले, मग ते खाजगी असतील किंवा अनेक म्युनिसिपल कामगार असतील किंवा बँका असतील, जिथले कंत्राटी कामगार यांना घरी बसवण्यात आलं. आणि जेव्हा त्यांना पगार देण्याचा प्रश्न आला, जे दैनंदिन रोजगार होता तो रोजगार हिरावून घेतल्यानंतर त्यांचा तो रोजगार बंद झाला. फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये, मोलकणींच्या बाबतीमध्ये सरळ सरळ प्रश्न, त्यांचा व्यवसायच होत नव्हता. मोलकणींची कामं बंद झाली. आशा वर्कर आणि अंगणवाड्यांना तर आरोग्यसेविका म्हणून सरळ सरळ सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना काम करावं लागत होतं, पण त्यांचं मानधन दिलं जात नव्हतं. आणि सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात प्रचंड मोठ्या संकटाला तोंड देऊन त्यांना काम करावं लागलं, परंतु त्यांना आवश्यक त्या ज्या काही आरोग्याच्या गरजा आहेत, म्हणजे हँडग्लोव्ज पण देण्यात आले नाहीत, सॅनिटायझर्स देण्यात आलेले नाहीत आणि त्यांना सांगितलं तुम्ही युद्ध करा. त्यामुळे जनतेला युद्धकंदी बनवणं घरात बसून आणि ह्या योद्ध्यांना त्यांच्या हातात साधं त्या कोविडशी लढण्याकरता आवश्यक असणारे सॅनिटायझरसारखे हत्यारं ज्याला आपण म्हणू तेही न देता अशा तऱ्हेची ही गेले 4 लॉकडाऊनची अवस्था आहे. आपल्याला काय काय दृश्य दिसतंय की संपूर्ण लॉकडाऊनच्या पूर्वीची परिस्थिती म्हणजे अर्थव्यवस्था ढासळत होती. 1.9 ही GDPची वाढीची गती होती. ती साधारणपणे एप्रिलच्या आधी म्हणजे मार्च महिन्यातली. आणि हे आकडे अर्थातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुद्धा जेव्हा पतधोरण जाहीर केलं फेब्रुवारीच्या अखेरीस, तेव्हा त्यांनी स्लोडाऊनची एक शक्यता वर्तवली आणि आत्ता परवा मागच्या त्यांच्या पतधोरणाच्या वेळेस त्यांनी सांगितलं की आता 4.5% पण नाही तर निगेटिव्ह अशा तऱ्हेची एक अवस्था या लॉकडाऊनच्या कालखंडात दिसायला लागेल. म्हणजे मोडीजने तर स्पष्टपणे सांगितलं की वाढीचं सोडून द्या तुम्ही, पण GDP हा -18 असं जाण्याची शक्यता आहे. कारण का जगभरच्या अर्थव्यवस्था ह्या लॉकडाऊन झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आधीच मंदीग्रस्त होतीच, ती अधिक मंदी म्हणजे तेजाने मंदीकडे जाणारी अशी गोष्ट होईल. आणि मग कोणत्याच तऱ्हेचा उद्योग जर सुरू नसेल तर मग GDPचा वाढीचा प्रश्न येत नाही आणि तो निगेटिव्ह होईल. अशा तऱ्हेने ही जी काही भाकीतं आहेत ती स्पष्टपणे लोकांना दिसत होती. म्हणजे हातातला रोजगार गेला आहे असे जे काही 14 कोटी स्थलांतरित कामगार होते त्यांना पगार मिळाला नाही म्हणून ते आपल्या गावाकडे निघाले. कोरोनाने इथे मरण्यापेक्षा वस्त्यांमध्ये ज्या घरामध्ये एक जण 10 लोक राहतात त्या ठिकाणी आळीपाळीने झोपणं, आळीपाळीने व्यवहार करणं, हे जे काही प्रश्न आहेत याच्या ठिकाणी जे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले, हातात रोजगार नसल्यामुळे पैसा नाही, अन्नान्न दशा, सरकारने जरी शिजवलेलं अन्न दिलं तरी रेशनच्या धान्य दुकानात तुमचं रेशन कार्ड नाही म्हणून तुम्हाला रेशन नाही, अशा तऱ्हेची एक अमानुष गोष्ट लोकांनी अनुभवली. मग लोकांनी आपल्या घराकडे रस्ता पकडला. आज मुंबई शहरातच मुळात सरकार अधिकृतपणे म्हणतं की 12 लाख स्थलांतरित कामगार हे आता बाहेर गेलेले आहेत. पण वस्तुस्थिती अशी की मुंबईमध्ये सुद्धा स्थलांतरित कामगार हे विविध राज्यातून आणि महाराष्ट्रातून आलेले हे 60 लाखापेक्षा कमी नाही आहेत.
कारण आत्ता हे जे काय आकडे येत आहेत याची शिरगणती करण्यासाठी अशी कोणती यंत्रणा या सरकारकडे आहे? आणि या तऱ्हेचे प्रश्न मी स्वतः उपस्थित केले होते अगदी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून, की यांची शिरगणती तरी करा. आणि आजही शिरगणती करणं शक्य नाही. याचं कारण आपली जी काही कामगार मंत्रालय आहेत, आपली जे काही लेबर कमिशनर्स आहेत, यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत, जे स्थलांतरित कामगारांचा कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि प्रत्येक राज्यातून त्यांना इथे उद्योगांसाठी बोलवण्यात येतं, यांची गणती ही फक्त कंत्राटदारांकडे असते. मोठमोठे कंत्राटदार मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, रायगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत. ते छोटे उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग यांच्याकरता कंत्राटी कामगार पुरवतात. आणि हे कंत्राटी कामगार हे स्थलांतरित कामगार आहेत. हे बिहारी आहेत, ते यूपीचे आहेत, ते मध्य प्रदेशचे आहेत, ते झारखंडचे आहेत, ते महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यातून आलेले ज्यांना रोजगार नाही ते या ठिकाणी येतात. आणि त्यांना कमीत कमी रोजगार म्हणजे कमीत कमी म्हणजे 50 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत हा त्यांचा रोजचा पगार असतो. आणि कमीत कमी रोजगारात काम करण्यासाठी ही मंडळी तयार आहेत आणि महाराष्ट्रातले अनेक जणं त्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे मराठी कामगार आणि अमराठी कामगार अशा तऱ्हेचं जे काही विभागणी आपल्या इथे करण्यात येतं त्याची वस्तुस्थिती ही आहे की आपल्याकडे कामगार कायदे पाळायचे नाहीत असं उद्योगपतींचं म्हणणं. आणि कामगार कायदे न पाळता कंत्राटदारांनी या स्थलांतरित कामगारांना स्वस्त मजूर म्हणून बिहारी, यूपी आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि झारखंडचे लोक आणून कामगारांच्या ताब्यात द्यायचे, आपल्या उद्योगपतींच्या ताब्यात द्यायचे. त्यांनी त्यांचं 8 तास, 12 तास, 16 तास शोषण करायचं. ती राहणार मंडळी कुठेतरी स्लममध्ये राहणार. आणि अशा तऱ्हेने ही लोकं वर्षानुवर्षे इथे पिढ्यानपिढ्या राहत आहेत. कधीतरी आपल्या गावी 1 महिना 2 महिने जातात. अशा मंडळींना आता जेव्हा उद्योग बंद आणि रोजगारच बंद अशा एक परिस्थितीची काही अतिशय दयनीय परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे करोनाने किंवा उपाशीपोटी या मुंबई, ठाणे, महाराष्ट्रातच मरण्यापेक्षा आपण आपल्या गावी जाऊन मरू, आपल्या लोकांकडे तरी जाऊ, या पद्धतीने ते मिळेल ते वाहन किंवा चालतसुद्धा निघाले. आणि अशा सर्व ठिकाणी केंद्र सरकारचं एकूणच अमानुष कामगार विरोधी धोरण हे स्पष्टपणे दिसू लागलं. त्यांना रेल्वे गाड्यासुद्धा पुण्यामध्ये आल्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने खूप काही चांगले प्रयत्न केले, पण काही ठिकाणी पियुष गोयलसारखे मंत्री यांनी गाड्या न पुरवण्याचं धोरण घेतलं. आणि अजूनही श्रमिक ट्रेन बऱ्याचशा नीटपणे सुरळीत न झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने मागूनसुद्धा लोकांना आपापल्या गावी जाता आलं नाही. जे गावी गेले नाहीत ते जवळजवळ आता उपासमारीने मरण्याचा एक मोठा धोका आहे. अनेक लोक प्रवासामध्येच गेलीत. आता हे सगळं लॉकडाऊनच्या अवस्थेत झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने एक ज्याला आपण म्हणू की अनलॉकिंग पिरियडमध्ये त्यांनी सुमोटो मायग्रंट लेबरची जी काही केस घेतली त्यात प्रचंड मोठा अन्यायच केलेला आहे. ज्यांना पगार मिळाला नाही, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्याच्या बाबतीत त्यांच्या युनियन्स नाहीतच, कारण का ते कंत्राटी कामगार म्हणून होते आणि ते कंत्राटदाराच्या हातातच सोपवले गेले होते. त्यामुळे त्यांच्या ही संघटना असण्याचा प्रश्नच नाही आहे. परंतु कायद्याची रचना जी अशीच आहे की कंत्राटदारांची नावपत्ते आज जर लेबर मिनिस्ट्रीकडे असतील, उदाहरण आपण महाराष्ट्राचं घेऊ, लेबर कमिशनरकडे काय कंत्राटदारांची यादी नाही. या कंत्राटदारांना जर सगळ्यांना जर आत टाकले तर संपूर्ण या स्थलांतरित कामगारांच्या आत्ता जी काही वाईट परिस्थिती झाली याला खरं दोषी असेल तर कंत्राटदार. हे गेले कुठे? हे रजिस्टर्ड आहेत आणि त्यांनी त्या कंत्राटी कामगारांना ज्या पद्धतीने मरायला मोकळं सोडलं, त्यांना त्या कंत्राटदारांना महाराष्ट्र सरकारने किंवा कोणत्याही सरकारने किंवा केंद्र सरकारने जाब विचारला आहे का? त्यामुळे आज प्रश्न असा आहे की स्थलांतरित कामगारांचा कायदा म्हटलं तर चांगला आहे, पण त्याचं प्रोटेक्शन बिलकुल नाही आहे. आणि म्हणून येत्या कालखंडामध्ये सगळ्या स्थलांतरित कामगारांच्या संघटनांना किंवा नसतील तर निर्माण करून स्थलांतरित कामगारांसाठीचा जो कायदा आहे इंटरस्टेट मायग्रेशन लेबर ॲक्ट, याची नीटपणे एक संरचना, यंत्रणा प्रत्येक राज्य सरकारने आणि केंद्र सरकार निर्माण करून अकाउंटेबिलिटी फिक्सअप करायला पाहिजे की हा कायदा अंमलात का येत नाही. 1979चा हा कायदा जो आहे, या कायद्याप्रमाणे यांची असे हाल झाले नसते. आणि स्थलांतरित कामगार नेमके किती आहेत हे सांगताना सुप्रीम कोर्टात प्रत्येक राज्याने जे आकडे दिलेत ते तद्दन खोटे आकडे आहेत. परंतु जे काय आहेत त्यातूनसुद्धा आज परिस्थिती अशी आहे की निर्मलाबाई सीतारामन किंवा सरकारला सांगावं लागलं, होय ते 8 कोटी आहेत आणि यापूर्वी 14 कोटी स्थलांतरित कामगार आहेत
असं साधारणपणे अंदाज व्यक्त करत जात होता. एकूण या देशामध्ये 54 कोटी कामगारांमध्ये आज 40 कोटी कामगारांना कोणत्याही कायद्याचं संरक्षण नाही, अशी आजची परिस्थिती आहे. जे संघटित कामगार आहेत 4 कोटी, त्यांनासुद्धा त्यांचा पगार मिळतोय. तो लॉकडाऊनमध्ये हे सगळं ठीक आहे. आता लॉकडाऊन संपल्यानंतर जो अनलॉकिंग पिरियड सुरू झाला, या अनलॉकिंगमध्ये आपण अनलॉकिंग कसं करू याची तरी काही या सरकारने योजना केली आहे का? मग ती राज्य सरकारची योजना आहे का, केंद्र सरकारची योजना आहे का? तसं काही दिसत नाही आहे. आत्ता आपण बघूया अनलॉकिंगमध्ये बँक कामगारांचा प्रश्न घेऊया, इन्शुरन्स कामगारांचा प्रश्न घेऊया, सरकारी कामगारांचा प्रश्न घेऊया, ऑफिस आणि फॅक्टरीमधल्या कामगारांचा प्रश्न घेऊया. त्या ठिकाणी असं चित्र दिसेल की मुंबईसारख्या ठिकाणी किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी जे उत्तर आणि दक्षिण अशा तऱ्हेने मुंबई जी वाढलेली आहे, लोक सबबमध्ये राहतात. मग ते मुंबईच्या सबबमध्ये राहतात किंवा विरारपर्यंत किंवा कसारा आणि कर्जतपर्यंत राहतात. आणि ही मंडळी मुंबईमध्ये सबबमध्ये किंवा शहरामध्ये कामाला जातात. त्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये जातात किंवा ऑफिसमध्ये जातात. मग ते खाजगी असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रातले असतील. त्यांना जर रेल्वे जर सुरू केली नाही, सर्व बसेसच्या यंत्रणा नीटपणे सुरू केल्या नाहीत, तर ही मंडळी पोहोचतील कशी? मुंबईमधून एखादा मनुष्य जर डोंबिवलीला राहत असेल आणि त्याची नोकरी जर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या भागात असेल किंवा सिव्ज या भागात असेल, तर त्याने जावं कसं? रेल्वे सुरू नाही, कोणतीही सरळ बस नाही, आणि मग रिक्षा टॅक्सी सुरू आहेत, तर त्याचे दर काय आहेत? दैनंदिन प्रवासाला जर 500 रुपये खर्च करून जाण्याचा प्रश्न आला तर कोण कसा जाऊ शकेल? त्यामुळे सिफ्टमधले लाखो कामगार जाऊ शकत नाही आहेत. BKCमध्ये ज्या मध्यमवर्गीय बहुसंख्य खाजगी क्षेत्रातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि ऑफिसेस तिथे आहेत, तिथे पोचायचं असेल तर खाजगी बसेस काही प्रमाणात आहेत. परंतु आता अशा अवस्थेमध्ये जोपर्यंत BST म्हणा किंवा अन्य काही वाहनं जी आहेत याची सार्वजनिक जबाबदारी जी सरकारने घ्यायला पाहिजे. आणि विशेष करून रेल्वे कशा पद्धतीने सुरू करावे याबद्दल काही योजना नाही. रेल्वे नसताना मुंबई चालवणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. मग प्रश्न निर्माण होतो की ह्याचं मास ट्रान्समिशन जर कोरोनाचं झालं का, ही भीती सार्वत्रिक आहेच. पण मग या 4 लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आरोग्य सुविधांची काही सुविधा केलेली आहे का? म्हणजे जसं आधार कार्ड काढत असताना प्रत्येक ऑफिसेसमध्ये जाऊन आधार कार्ड काढण्याची एक यंत्रणा तत्कालीन व्यवस्थेने केली होती. मग कोरोनाचं टेस्टिंग करण्याकरता या मुंबई शहरामध्ये विविध मोठी जी ऑफिसेस आहेत, मग ती सरकारी कार्यालय असतील, बँक कार्यालय असतील, इन्शुरन्सची कार्यालय असतील किंवा खाजगी कार्यालय असतील, या ठिकाणी जे कर्मचारी आहेत या लॉकडाऊन पिरियडमध्ये त्यांची टेस्टिंग केली आहे का? त्यांच्याकडे काही मिनिमम सुविधा सॅनिटायझरच्या किंवा ज्या काही हँड ग्लोवचे प्रश्न आहेत, हे त्या एस्टॅब्लिशमेंटने ती जबाबदारी घेतली आहे का? ही नाही घेतलेली आहे. गेल्या 4ही लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये अशी कोणतीही जबाबदारी ना खाजगी ना शासन व्यवस्थेने घेतली आहे, ना बँकांनी घेतली, ना इन्शुरन्स कंपन्यांनी घेतलेली आहे, ना म्युन्सिपाल्टीने घेतली आहे. आणि मग आता ह्यांनी काय मोठं युद्ध केलं असा जर प्रश्न विचारला तर मोठा प्रश्नच आहे. एक चांगली गोष्ट आहे, जास्तीत जास्त टेस्टिंग मुंबई आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने केलेलं आहे, हे निश्चित आहे. मृत्यूची संख्या आता रोडावत चालली आहे, कमी होत चालली आहेत, हे सुद्धा या देशामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट घडते. हे या सरकारचं एक यश आहे असं म्हणायला हरकत नाही. पण रुग्णांची संख्या वाढते. आता रुग्णांची संख्या वाढायची नसेल तर त्या ठिकाणी काय उपाययोजना करायला पाहिजे? त्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग होणे आवश्यक आहे. आणि टेस्टिंगचे हजारो सेंटर्स कुठे कुठे आहेत त्या ठिकाणी जर एकतर लोकांना शिस्तबद्ध पद्धतीने, जसं आधार कार्ड काढताना जे काही एस्टॅब्लिशमेंट ठिकठिकाणी काम करत होते, तसं टेस्टिंग सेंटरच्या बाबतीत जर प्रयोग केला असता, आणि अनेकांनी सांगूनही ते झालेलं नाही आहे. आता जेव्हा अनलॉकिंग सुरू होते तेव्हा 5%, 10% नाही, आता 50% आणि 100% यायला पाहिजेत, यायलाच पाहिजे, अशा तऱ्हेची जेव्हा भाषा होते तेव्हा बँका ह्या स्केलेटन पद्धतीने सर्व्हिसेस देत होत्या. म्हणजे काय करत होत्या की लोकांनी पैसे काढणे, पैसे भरणे किंवा चेकचे व्यवहार, ह्याच्या पलीकडे दुसरं काही बँकिंग होत नव्हतं. आता ते फुलफेज जेव्हा चालू करता येतील तेव्हा मधल्या काळामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे अनेक सेंटर्समध्ये लोक काम करत आहेत त्या ठिकाणी बँक ग्राहक मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी बँकांमध्ये येणार. आधी तो अत्यंत कमी होता.
बँक कर्मचारी पण कमी होते. आता मोठ्या पद्धतीने आल्यानंतर बँक ग्राहक आणि बँक कर्मचारी त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स जे होतील ते निश्चितपणे वाढणार. आणि त्याच ठिकाणी मास ट्रान्समिशन म्हणजे कोविडचा जो मुख्य रोग आहे तो विस्तारत जाण्याची एक प्रचंड मोठी ज्याला म्हणतो संकटमय परिस्थिती, एक धोका निर्माण होतो आहे. आणि म्हणून बँकांमध्ये हजारोच्या संख्येने, विशेष करून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा ह्या ज्या मोठ्या बँका आहेत, या मोठ्या बँकांमध्ये प्रचंड गर्दी हे पहिले 10 ते 15 दिवस दिसते. आणि त्या ठिकाणी आता अनलॉक पिरियडमध्ये मोठ्या संख्येने लोक येतील तेव्हा ते फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग योग्य आहे, सोशल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग बरोबर नाही आहे. कारण सोशल डिस्टन्सिंग सरकारच्या मनात असेल, पण फिजिकल डिस्टन्सिंग करून कोरोना हा आपल्याला आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी ना लोकांच्या हातात ग्लोव्ज, ना लोकांचे मास्क, बँक कर्मचाऱ्यांना हे असं काही दिलेलं नाही आहे. बँकांनी बँक कर्मचाऱ्यांवरती आणि अधिकाऱ्यांवरती काही खर्च केलेलाच नाही आहे. आणि आता आपण अशी परिस्थिती बघतोय की जवळजवळ 2100 बँक कर्मचारी हे कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रातला हा आकडा आहे. आणि जवळजवळ 20 लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे. आणि मग सरकारने जाहीर केलं की मृत्यू झाला तर आम्ही 50 लाखापर्यंत विम्याचं कवच देऊ. बँक कर्मचाऱ्यांना अशा कोणत्याही प्रकारे आधार नाही आहे. आणि आता जेव्हा अनलॉक सिच्युएशनमध्ये जेव्हा जाल तेव्हा हे 2100 जे बँक कर्मचारी अधिकारी रुग्ण आहेत हे फक्त आकडे मी बँक कर्मचाऱ्यांचे देतो आहे. हीच गोष्ट राज्य सरकारच्या ह्याच्यामध्ये दुप्पट आहे. म्युन्सिपाल्टीमध्ये आणखीनही मोठी आहे. अनेक डॉक्टर्स, अनेक पोलीस आज जेव्हा करोनाग्रस्त आहेत तेव्हा हीच मंडळी पुन्हा या एका मोठ्या एक्सपोजरला पुढे जात असताना अनलॉकिंग हे यशस्वी करण्याकरता जर सरकारने प्रत्येक खाजगी शासन, खाजगी व्यवस्था आणि प्रत्येक सरकारी व्यवस्था जी आहे ही या कोरोनाच्या संदर्भामध्ये किमान काही वस्तू आरोग्यसेवेच्या संदर्भामध्ये मग सॅनिटायझरपासून ते ग्लोव्जपर्यंत आणि मास्कपर्यंत हे पुरवण्याची जबाबदारी घेणं हे का टाळलं? त्यानंतर लोकांनी ऑफिसमध्ये पोचावं कसं? ऑफिसमध्ये पोचल्यानंतर त्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा जो प्रश्न आहे तो करण्याकरता आज कुठे वॉचमन आहेत, कुठे सिक्युरिटी गार्ड्स आहेत? लोक तासन तास उभे राहू शकत नाहीत आणि म्हणून ते गर्दी करतात. मग ते बस चालवणीत गर्दी करतात, ते ट्रेनमध्ये गर्दी करू शकतात, ते सार्वजनिक ऑफिसेसमध्ये गर्दी करू शकतात, ते ठिकठिकाणी जिथे जिथे बाजारामध्ये गर्दीचं ठिकाण आहे तिथे अशी कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे लोकांना जर तुम्ही कितीही सांगितलं तरी मुंबईची लोकसंख्या इतकी अफाट आहे तर काहीतरी एक प्राथमिक इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या 4 लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण निर्माण केलं आहे का? तर तसं काही दिसत नाही. कारण कर्फ्यूजन्य वातावरणामध्ये पोलिसांचं काम कर्फ्यू आटोक्यात आणणं एवढंच काम लॉकडाऊनमध्ये अभिप्रेत असणारी ही सरकार आता जेव्हा कर्फ्यू उठवत आहेत आणि लोकांचा जो काही प्रवास सुरळीत करण्याचा जो इरादा आहे त्या इराद्यामध्ये बँकांमध्ये फुल फ्लेज बँका जर काम करत असतील तर मग बँक कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यावर त्यांचे ग्राहक हे अधिक करोनाग्रस्त होण्याची शक्यता आहे. इन्शुरन्स कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीच गोष्ट आहे. त्यानंतर जे म्युन्सिपाल्टीमध्ये अनेक म्युन्सिपल ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी अक्षरशः मोठमोठ्या रांगा लागत आहेत. सरकारी ज्या अत्यावश्यक सेवांचे ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. आणि अशा अवस्थेत सरकारने अनलॉक करताना सर्वात पहिली गोष्ट की ज्या ठिकाणी गर्दी होऊ शकते त्या ठिकाणी आपण काय करू शकतो याच्यासाठी काही मार्गदर्शक सूत्र हे खाजगी जे सेल्फ एम्प्लॉयड आहेत, मोठे कारखाने आहेत यांच्याकरता काही आपण केलं आहे का? असं काहीही दिसत नाही. रेल्वे निदान कंट्रोल्ड पद्धतीने त्याचं विशिष्ट टायमिंग ठरवून काही सुरू केलं आहे का? लोकांनी ऑफिसमध्ये पोचावं असं काही चित्र नाही. फक्त 100% उपस्थिती करा आणि काही नाही झालं तर मग तुम्हाला आम्ही खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीवरून काढतायत. त्यामुळे अनलॉक पिरियडमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये सर्व लोकांच्या नोकरीवरती पूर्णपणे गदा येते. मग ते खाजगी फायनान्स कंपन्या आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, ब्रोकरेज हाऊसेस आहेत. नावं इथे घ्यायला गेलं तर 1000 अशा मोठ्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत यांनी आपल्या उच्च दर्जाचे जे स्किल्ड कामगार आहेत, जे हुशार आहेत, MBA फायनान्स केलेले, मार्केटिंग केलेले लोक आहेत यांना घरी बसवत आहेत. इंडिया बुल्सने निदान डझनभर अशा ॲनलिस्टना काढून टाकलेल्या आहेत. रेमंड्सने काढून टाकलेले आहेत.
जे मोठमोठे ब्रँड्स आहेत, मॉल्समध्ये दिसतात आपल्या ब्रँड, या ब्रँडमध्ये शॉप्समध्ये काम करणारे जे मार्केटिंग पर्सन्स आहेत यांना काढून टाकण्यात आलेले आहेत. मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या जात आहेत. आय टी कंपन्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या पगारावरती काम करायला लावत आहेत. आणि अशा अवस्थेत जे अर्ध्या पगारावरती काम करतायत त्यांनी कशा पद्धतीने आपल्या ऑफिसमध्ये पोचावं याबद्दल सार्वजनिक व्यवस्था जर नसेल, वाहतूक व्यवस्था नसेल आणि ऑफिसमध्ये पोचल्यानंतर त्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा पूर्णपणे अभाव असेल तर कोविडचं मास ट्रान्समिशन होणं हे निश्चितच आहे. तरीसुद्धा या कोविडला न घाबरता लोकांनी आपले व्यवहार चालू करायचे असतील तर ही सरकारची जबाबदारी आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी नोकऱ्यांची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी, मग ते कारखाने असेल किंवा ऑफिस असतील, त्याकडे ही जबाबदारी आहे. त्यामुळे बँकांच्या बाबतीमध्ये मास ट्रान्समिशनचा मोठा धोका आता तो निर्माण झालेला आहे. आणि आता तर कर्ज वाटप करा MSMEना हे सरकारने सांगितलं आहे. पण कर्ज घ्यायला आता कोणी नाही आहेत, त्यामुळे कर्ज सँक्शन घेऊन ठेवतात पण कोणी उचलत नाहीत, अशा तऱ्हेची अवस्था आहे. त्यामुळे सरकारला केवळ आपलं आम्ही कागदावरती हे केलं आहे असं दाखवायचं असेल तर त्यातही त्यांना यश मिळण्याची शक्यता नाही आहे. मुळामध्ये एक नीटपणे प्लॅनिंग करून कोणत्या घटकाला नीटपणे आपल्याला पहिल्यांदा संरक्षण द्यायचं हे ठरवणं आवश्यक आहे. आज सरकारने असा जर निर्णय केला असता की प्रत्येक जिल्ह्याला एक हॉस्पिटल बांधायचं आहे, त्याकरता बँकांनी कर्ज दिलं पाहिजे, अशी काही योजना आखली आहे का हो कोणी? असं काही दिसत नाही. किंवा आरोग्य सुविधा नसतील त्या निर्माण करण्याकरता सरकारने काही प्रयत्न केलेत, असं काही दिसतंय का? असं दिसत नाही. रेशन व्यवस्था आज खेडोपाडी जाण्याची गरज आहे, कारण सर्वसामान्य माणसं आज या विषम अर्थव्यवस्थेमध्ये जवळजवळ 80% लोकांकडे आज रोजगार नाही आहे. त्यामुळे त्यांना रेशन व्यवस्थेतील धान्यावरच जगणं भाग आहे. बाजारामध्ये जी महागाई झाली आहे, लॉकडाऊन अनलॉकच्या 1च्या पिरियडमध्ये प्रत्येक गोष्टी या दुप्पट भावाने येत आहेत. भाजीपालापासून ते फळफळावळ आणि अन्य सर्व वस्तू या दुप्पट भावाने लोकांना घ्यावे लागत आहेत. त्यामुळे प्रचंड महागाई वाढलेली आहे. या महागाईपासून संरक्षण करण्याविषयी काही तरतूद सरकार विचारात घेत आहे का? त्यानंतर जे उद्योग सुरू करू शकतात त्यांच्या इथे कामगार नाही आहेत. मग जे कामगार महाराष्ट्रातले का असेनात, जर त्यांना नोकरीमध्ये ठेवायचं असेल तर मग स्थलांतरित कामगारांचा कायदा पाळून, लोकांचं शोषण करून नाही, सरकार काही यंत्रणा उभी करता येत का? मग महाराष्ट्र सरकारच्या उद्योगमंत्र्यांनी जाहीर केलं की होय आम्ही एक खातंच उघडतो आणि महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांनी या उद्योगात यावं. चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी कमीत कमी पगारात काम करावं असा आग्रह काय आहे उद्योगपतींचा? या उद्योगपतींच्या या आग्रहासाठी सरकारने त्यांना काहीतरी सांगणं आवश्यक आहे की नाही, की मराठी तरुण नोकऱ्या दिल्याच पाहिजेत, कायद्याचं पालन केलंच पाहिजे, असा आग्रह महाराष्ट्र सरकार धरत आहे का? त्याबाबतीत तो आग्रह दिसत नाही आहे. मग मराठी तरुण काम करत नाही असं सांगायचं आणि मग बिहारी पाहिजे, मग आम्हाला उत्तर प्रदेशचा मनुष्य पाहिजे कारण का तो स्वस्तात तयार आहे असं मराठी उद्योगपतींनी सांगायचं, हा कुठला न्याय आहे? म्हणजे तुम्हाला मराठी असो किंवा अन्य भाषिक असो, त्यांना स्वस्तात राबवून घ्यायचे आणि आपले नफे प्रोटेक्टेड करायचे, लोकांनी उपाशी मेलं तरी चालेल, हे कोणतं त्या उद्योगपतींचं धोरण आहे? त्यामुळे या अर्थव्यवस्थेमध्ये आता जेव्हा ती उभारी घेऊ शकते अशा अवस्थेत आहे, आत्मनिर्भर करायचं असेल तर लोकांना पहिल्यांदा त्यांच्या हाताला काम देणं आणि त्यांना ते जे काम करतात त्या समान कामाला समान दाम देणं, हे जे कायद्यातील तत्त्व आहे, हे जो सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे, हा सामाजिक न्यायाचा प्रश्न, हा भारतीय घटनेचा जो मूलाधिकार आहे, याला तोडवून कायदा फिरवून आणि कायदा बदलून जर उद्योग आणि अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न झाला तर तो यशस्वी होणारच नाही आहे. आणि उद्योगपतींचा हा जो डाव आहे, जातोय कुठे कामगार येईल ना माया पायाशी, असं होऊ शकणार नाही. तमाम स्थलांतरित कामगार जेव्हा कधी परत येईल तेव्हा तो स्थलांतरित कायद्याप्रमाणे हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आज गडप झालेले आहेत, गायब झालेले आहेत, या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सचे लायसन्स रद्द करायला पाहिजेत जर त्यांनी कायद्याचं पालन केले नाहीत. अशा तऱ्हेची अवस्था, अशा तऱ्हेची व्यवस्था
राज्य सरकारांनी केली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने तर केलीच पाहिजे, कारण का ते पुरोगामी राज्य आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणून कामगार संघटनाचं भय दाखवून उद्योगपती जर म्हणत असतील की मला शोषण करण्यासाठी मला कमीत कमी माझी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे त्याच्यामध्ये लेबर कॉस्ट माझी कमी करायची, म्हणून मला स्वस्त कामगार पाहिजे आणि मला कायदा कोणताही राबवायचं नाही आहे, अशी जर भूमिका मराठी उद्योगपती असेल, गुजराती उद्योगपती असेल, सिंधी उद्योगपती असेल, पंजाबी उद्योगपती असेल, कोणाचंही आता ह्याच्यापुढे चालणार नाहीत. कारण आता ही शोषण व्यवस्था ह्या संपूर्णपणे करोनाच्या परिस्थितीमध्ये जगभरच सर्वांच्याच लक्षात आली आहे. करोनाने सर्वांचाच घास घेतला आहे, परंतु एक गोष्ट लक्षात आलेली आहे की राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने जर शिक्षण व्यवस्था आणि तुमच्या आरोग्य व्यवस्थेवरती जर बजेटमधला 10% किमान खर्च केला नाही, कायद्यांचं जर पालन केलं नाही, तर ही जागी झालेली जनता या लॉकडाऊनच्या कालखंडात खूप काही शिक्षण सर्वांनाच मिळालेलं आहे. त्यामुळे लोकशाही मूल्य, घटनात्मक मूल्य, लोकशाहीतले अधिकार याची नीटपणे कल्पना आता सर्वांनाच आलेली आहे. त्यामुळे उद्योग उभारत असताना लोक सहकार्य करतील, पण कायद्याचं पालन झालं पाहिजे. अन्य देशांनी 80% पगाराची जबाबदारी जर त्या देशांनी, अगदी अमेरिका आणि युरोपमधल्या सर्व देशांनी उचलली, भारत देशाने आपल्या उद्योगपतींना ना ते कंपल्सरी केलं, किंबहुना उद्योगपतीच्या बाजूने सरकार आणि सुप्रीम कोर्ट उभं राहिलेलं आहे असंच एका बाजूने चित्र आहे. आणि दुसऱ्या बाजूने केंद्र सरकारने एकाही पैशाची मदत कामगारांना केली नाही आहे आणि उद्योगपतींना मात्र पॅकेजेस आफ्टर पॅकेजेस देत राहिलेले आहेत, तरीसुद्धा उद्योग उभे राहत नाही आहेत. त्यामुळे या देशाची औद्योगिक परिस्थिती सुधारण्याकरता जर अनलॉक 1 असेल, तर त्या अनलॉक 1मध्ये कामगारांची, जनतेची जी काही आवश्यक त्या गोष्टी आहेत त्या जर पुरवल्या नाहीत, त्यांची वाहतूक व्यवस्था आणि त्याच्यावरचा खर्च जर आस्थापनांनी, मग ते खाजगी असतील किंवा सरकारी असतील, त्यांनी जर उचलला नाही, तर उद्योग आणि ऑफिसेस सुरू कसे होतील? लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशिवाय दुसऱ्या खाजगी व्यवस्थेकडून ते प्रवास करू शकत नाहीत. एवढा आता त्यांचा खर्च त्यांना शक्य नाही आहे. तर ही संपूर्ण व्यवस्था ही शासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून अशी जी एक व्यापक योजना अनलॉक 1मध्ये सरकारने न करता आता 5% नाही, 10% नाही, 50% नाही, 100% लोकांनी उपस्थिती दाखवली पाहिजे, अशा पद्धतीचा एक हुकुमशाही पवित्रा जो घेतला, त्यातून अनलॉक होण्याऐवजी मोठे ॲक्सिडेंट्स होतील. करोनाची संख्या, रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. पण तरीही अनलॉक तर व्हायलाच पाहिजे, कारण जगण्याचा संघर्ष हा सर्वांचाच आहे. आणि म्हणून लॉकडाऊनला न घाबरता आणि अनलॉकला त्याच्या परिस्थितीला न घाबरता आपण मात कशी करू शकू, हे ज्या देशांनी मात केली आहे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि मग आपल्याला टाळेबंदी किंवा लॉकडाऊन ही जी अवस्था नको असेल, तर लोकांनीसुद्धा शिस्त पाळली पाहिजे, हे मान्य आहे. परंतु ज्यांना अजिबात हातात पैसेच नाहीत काही घ्यायला विकत, त्या ठिकाणी सरकारने खर्च करण्याची गरज आहे आणि सरकारने ही तयारी दाखवायला पाहिजे. मग तो अन्न असेल, ते शिक्षणाचा प्रश्न असेल, ते आरोग्याचे प्रश्न असतील, हे प्राथमिकतेने सरकारने त्यावरती खर्च करायची तयारी दाखवली पाहिजे. तरच अनलॉक 1 यशस्वी होऊ शकतो. नाही तर पुन्हा लॉकडाऊन करण्याची पाळी आली असं सर्वांना सांगावं लागेल. ती लोकांनाही नको आहे, अर्थात महाराष्ट्र सरकारला पण ती नको आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण अनलॉक अवस्थेत लोकांना मोकाट सोडलं आहे अशी परिस्थिती असता कामा नये. खाजगी क्षेत्राला मोकाट सोडलं आहे अशी पण परिस्थिती असता कामा नये. आणि सार्वजनिक क्षेत्रातले जे कंत्राटी आणि आउटसोर्स कामगार आहेत त्यांना वाऱ्यावरती सोडलं आहे अशी परिस्थिती असता कामा नये. या सर्व गोष्टींची काळजी घेऊन अनलॉक 1 यशस्वी करताना बँकांकडे आता विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. इन्शुरन्स कंपन्या आणि ज्या ठिकाणी पब्लिक एक्सपोजर आहे, जनतेचं एक्सपोजर आहे कर्मचाऱ्यांशी, त्या ठिकाणी योग्य त्या आरोग्य सुविधा दिल्या नाहीत, तर मात्र या सर्व ठिकाणी म्हणजे ह्या व्यवस्थेचे बळी म्हणून पडायला लागेल. कारण बँका तर चालल्या पाहिजेत, इन्शुरन्स कंपन्या चालल्या पाहिजेत, खाजगी क्षेत्र असेल किंवा सार्वजनिक क्षेत्र असेल, हे चाललं पाहिजे. आणि त्या दृष्टीने अनलॉक 1मध्ये ज्या गोष्टीची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे ती पहिल्यांदा वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, याची जर काळजी घेतली नाही तर मात्र अनलॉक 1 यशस्वी होण्याविषयी शंका निर्माण होत आहेत. आणि बँकांमध्ये आता जे काही फार मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. खाजगी कंपन्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांच्या नोकऱ्या कायमच्या घालवण्याचा एक घाट ठाणे,
रायगड, मुंबई आणि जिल्हा केंद्रामध्ये असं दिसतंय की मोठ्या पगाराच्या नोकऱ्या घालवायच्या, कमी पगाराच्या नोकऱ्या निर्माण करायच्या, अशा तऱ्हेचा एक धोका निर्माण झाला आहे. आणि म्हणून उद्योगांना स्पष्टपणे सरकारने सांगणं आवश्यक आहे की तुम्ही नोकर कपात केली तर खबरदार, आपल्याला रोजगार निर्मिती करायची आहे. अनलॉक करत असताना ह्या सगळ्या बाबींची काळजी घ्यायला पाहिजे आणि मुख्यतः वाहतूक व्यवस्थेवरती सरकारने विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. क्रिटिकल एरियामध्ये कामगार कामाच्या ठिकाणी पोहोचूच शकत नाही, अशा वेळेस तो पोहोचण्याकरता आपण काय करू शकतो हे सरकारने जाहीर करण्याची गरज आहे. आणि रेल्वे मंत्री ज्या पद्धतीने असहकाराची भाषा करतायत किंवा असहकाराचा व्यवहार करतायत, त्या ठिकाणी कुठेतरी स्पष्ट भूमिका महाविकास आघाडीने घेण्याची गरज आहे. तर हा अनलॉक 1 यशस्वी होईल, नाहीतर उद्योग उभे राहणार नाहीत आणि लोकही अधिक करोनाग्रस्त होण्याचा धोका आहे. हे दोन्ही धोके आपण टाळूया आणि महाराष्ट्र अनलॉक 1 हे यशस्वी करण्याकरता आपण प्रयत्न करूया.